दिवसभर काम करून खूप थकवा येतो किंवा केस खूप गळतायत. बाजारातली महागडी औषधं खाण्यापेक्षा आज आपण बनवूया आपल्या आजी पणजीच्या काळातील धातू पोषक मिलेट लाडू. फक्त 1 लिटर तुपात चक्क 3.5 किलो लाडू तयार होतात. हे कोणतंही औषध नाही, पण संपूर्ण कुटुंबाला आतून ताकद देणारा हा एक पारंपरिक आहार आहे. ताकदीचा हा खजिना कसा बनवायचा ते पाहूया. आता आपण सगळ्यात आधी सुकामेवा भाजून घेऊया. हे बघा, इथे मी 200 ग्रॅम बदाम घेतलेत. आपल्या घरातील अंदाजाने सांगायचं झालं तर साधारण 1.5 कप. आता सर्वात महत्वाची टीप, हे भाजताना मी एक थेंबही तूप वापरणार नाहीये, कारण आपल्याला हे लाडू 2 ते 3 महिने टिकवायचे आहेत. तुपात भाजले की महिनाभरातच लाडूला एक प्रकारचा खवट वास येतो, पण कोरडे भाजले की लाडू शेवटपर्यंत एकदम फ्रेश राहतात. खूप जणांना वाटतं की ड्रायफ्रुट्स खाल्ले की वजन वाढेल, पण तसं नाहीये. जर आपण ते प्रमाणात घेतले तर ते वजन वाढवत नाहीत, उलट आपल्या शरीराला आणि हाडांना चांगली ताकद देतात. बदाम व्यवस्थित गरम झाले की त्याची साल थोडीशी तडतडायला लागते आणि मग खमंग वास यायला लागतो. तेवढंच पुरेसं आहे. आता हे बदाम काढून घेऊया. आता ह्याच कढईत आपण 200 ग्रॅम काजू भाजून घेऊ, साधारण 1.5 कप. काजू खूप नाजूक असतात, ते पटकन भाजतात, म्हणून त्यांना जास्त वेळ कढईत ठेवू नका. फक्त हलके कुरकुरीत झाले की लगेचच बाहेर काढून घ्या, नाहीतर ते करपले की लाडू खूप कडू लागू शकतात. आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण पूर्ण थंड होऊ देऊया. ड्रायफ्रुट्स नंतर आपण तेलबिया भाजून घेऊया. इथे मी एकूण मिक्स 100 ग्रॅम भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या, जवस, चिया आणि टरबूजाच्या बिया घेतल्या आहेत. या बिया लाडूला खरी ताकद देतात. यातले नैसर्गिक घटक केस, नखे, सांधे आणि एकूण ऊर्जा यासाठी उपयोगी ठरतात. म्हणूनच या लाडूंना आपण धातू पोषक म्हणतो. भाजताना गॅस मंद ठेवा. तूप किंवा तेल अजिबात वापरायचं नाही. बियांमधलं नैसर्गिक तेल गरम झालं की तेवढंच पुरेसं असतं. हलका खमंग वास आला की समजायचं तयार. आता या बाजूला काढून पूर्ण थंड होऊ द्या. या लाडूंना नैसर्गिक गोडवा देण्यासाठी आपण वापरणार आहोत खारीक पावडर. इथे मी साधारण 1.5 कप म्हणजेच 200 ग्रॅम खारीक पावडर घेतली आहे. ही पावडर आपल्याला कच्ची वापरायची नाही आहे. मंद आचेवरती जाड बुडाच्या कढईत ही पावडर सुरुवातीला 2 ते 3 मिनिटे कोरडीच भाजून घेऊ. कोरडा भाजल्यामुळे त्यातील जर काही ओलावा असेल तो निघून जाईल आणि लाडू जास्त काळ टिकण्यास मदतही होईल. खारीक म्हणजे केवळ गोडवा नाही, तर ते कॅल्शियम आणि आयर्नचा मोठा स्रोत आहे. बाजारातील साखरेपेक्षा हा पर्याय तुमच्या हाडांसाठी आणि रक्तातील कमतरता भरून काढण्यासाठी 10 पटीने जास्त गुणकारी आहे. म्हणूनच आपण यात गुळाचा वापर कमीत कमी ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, पावडर भाजून झाली की लगेच ताटात काढून घ्या, म्हणजे ती करपणार नाही. आता आपण घरच्या घरी 500 ग्रॅम चण्यापासून सत्तू पावडर तयार करून घेऊ. सत्तू म्हणजे प्रोटीनचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. दोन्ही हातांनी चणे थोडे चोळले की त्याची सालं अगदी सहज निघतात. जेवढी शक्य आहे तेवढी आपण सालं पाखडून घेऊ, म्हणजे आपली सत्तू पावडर एकदम मऊ आणि चविष्ट होईल. हे डाळे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे मिक्सरवर ह्याची फक्त बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता आपण घेत आहोत 50 ग्रॅम डिंक. कंबरदुखी आणि सांधेदुखीसाठी डिंक हा गुणकारी मानला जातो. पण हा डिंक वापरताना एक मोठी चूक होते. तो जर कच्चा राहिला तर दातात अडकतो आणि नीट पचत नाही. कढईत थोडं जास्त तूप घ्या आणि ते चांगलं गरम होऊ द्या. डिंक तळताना गॅस एकदम मोठा ठेवू नका, नाहीतर तो वरून फुलेल पण आतून कच्चाच राहील. मध्यम आचेवरती थोडा थोडा डिंक तुपात सोडा. हे बघा, डिंक कसा साळीच्या लाह्यांसारखा छान फुलला पाहिजे. तो पूर्णपणे फुलला की बाहेर काढून घ्या. आता आपण सगळे पिठं भाजून घेऊ. आपल्याला या संपूर्ण रेसिपीसाठी 1 लिटर साजूक तूप लागणार आहे. सुरुवातीला कढईत थोडं तूप सोडा आणि त्यात 700 ग्रॅम म्हणजे साधारण 6 कप गव्हाचं पीठ घाला. गव्हाच्या पिठाला भाजायला वेळ लागतो, म्हणून ते सगळ्यात आधी टाकायचं. गॅस मध्यम ठेवा आणि हळूहळू तूप घालत पीठ परतायला सुरुवात करा. गव्हाच्या पिठाचा खमंग वास सुटला आणि रंग बदलला की यात आपण 200 ग्रॅम म्हणजेच 1.5 कप ज्वारीचं पीठ आणि 200 ग्रॅम नाचणीचं पीठ घालून घेऊ. बघा, आजकालच्या घाईगडबडीत रोज भाकरी थापायला वेळ नसतो. अशा वेळी हा लाडू तुमची भाकरीची गरज पूर्ण करेल. नाचणीमुळे हाडांना लोखंडासारखी मजबूती मिळते आणि ज्वारीमुळे हे जड लाडू सुद्धा पटापट पचतात.
आता पुन्हा थोडं तूप वाढवून हे पीठ व्यवस्थित भाजून घेऊ. आता सगळ्यात शेवटी आपण तयार केलेली 500 ग्रॅम सत्तूची पावडर यात मिसळूया. सत्तू आधीच भाजलेला असतो, त्यामुळे याला फक्त 2 ते 3 मिनिटे गरम पिठात भाजून घ्यायचं आहे. उरलेलं सर्व तूप आता यात सोडा. तूप असं टप्प्याटप्प्याने घातल्यामुळे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि लाडू खाताना टाळ्याला चिकटत देखील नाही. जेव्हा पिठाचा रंग हलका सोनेरी चॉकलेटी होईल आणि घरभर सुगंध सुवास सुटेल, तेव्हा समजायचं आपली भाजणी परफेक्ट झाली आहे. पीठ भाजताना घाई करू नका. पिठाचा रंग बदलण्याची आणि खमंग सुवास येण्यासाठी साधारण 35 ते 40 मिनिटे लागतात. मंद आचेवर केलेली भाजणीच लाडूची चव आणि टिकण्याची क्षमता वाढवते. आता ही सर्व खमंग भाजलेली पिठं आपण एका मोठ्या परातीत काढून घेतली आहेत. आता यात आपण गोडव्यासाठी 400 ग्रॅम म्हणजे साधारण 2.5 ते 3 कप गुळाची पावडर घालू. गुळाच्या पावडरीमुळे पाक करण्याची कटकट उरत नाही आणि लाडू छान मऊ होतात. स्वादासाठी आपण ह्यात 20 ग्रॅम वेलची पूड आणि एक अख्खं जायफळ किसून टाकणार आहोत. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तुम्हाला जर काम अजून सोपं करायचं असेल तर एक खास टिप आहे. हे सर्व मिश्रण थोडं थोडं मिक्सरमध्ये घालून फक्त एकदाच फिरवून घ्या. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे गूळ, तूप आणि पिठं एकमेकांना अगदी घट्ट चिकटतात आणि लाडू वळणं एकदम सोपं होतं. अगदी कमी मेहनतीत तुमचे लाडू गोल गरगरीत तयार होतात. आता आपण जे बदाम, काजू, संमिश्र बिया भाजून घेतल्या होत्या आणि जो डिंक तळून घेतला होता, तो सर्व या मिक्सरच्या भांड्यात घेऊया. लक्षात ठेवा, आपल्याला याची एकदम पिठीसारखी बारीक पावडर करायची नाहीये. मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवरती हे सर्व जाडसर वाटून घ्यायचं आहे. डिंक आणि ड्रायफ्रूटचे छोटे तुकडे लाडू खाताना दाताखाली आले की त्याची चव अजूनच वाढते. आता आपण हे लाडू वळायला घेऊया. हे बघा, लाडू वळला तर जातोय, पण तो हाताने तोडला की त्याचे लगेच तुकडे होत आहेत किंवा तो नीट बाइंड होत नाहीये. असं तुमच्यासोबतही होऊ शकतं, पण काळजी करू नका. त्यावर एक सोपा उपाय आहे. मी इथे एका वाटीत थोडं साजूक तूप कडक गरम करून घेतलंय. हे गरम तूप आपण मिश्रणावरती थोडं थोडं टाकूया. तूप गरम असल्यामुळे पिठातील गूळ आणि इतर जिन्नस थोडे मऊ होतात. आता हे बघा, मिश्रण हाताने परत एकदा कालवून घेतलं की लाडू किती सहज आणि सुबक वळला जातोय. लाडू आता अजिबात फुटत नाहीये आणि त्याला चकाकीही छान आली आहे. तर मंडळी बघा, फक्त 1 लिटर साजूक तुपात आपण संपूर्ण कुटुंबासाठी हे पौष्टिक लाडू तयार केले आहेत. यात साखरेचा वापर नाही आणि गुळही आपण अगदी बेताचा वापरलाय. त्यामुळे हे लाडू हार्ट फ्रेंडली आणि सर्वांसाठी आरोग्यदायी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या साहित्यात आपले साधारण 3.5 किलो लाडू तयार होतात. म्हणजे छोट्या आकाराचे जवळजवळ 120 ते 140 लाडू तुम्ही आरामात बनवू शकता. एकदा बनवून ठेवले की 2-3 महिने डब्यात भरून ठेवा. हे अजिबात खराब होणार नाही. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शीतल भोजनम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा.